नमस्कार, मी मधुरा. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे तसंच रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर तज्ज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो. आणि आज आपण डोळ्याच्या पडद्याचे आणि रक्तवाहिन्यांचे आजार या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि त्यावरील आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी बद्दलही चर्चा करणार आहोत. याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ज्ञ वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वैद्य ठाकरे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. वैद्य ठाकरे हे आयुर्वेदाचार्य आहेत. श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म आणि संशोधन केंद्र वाशिम यांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षांपासून ते आयुर्वेद सेवेमध्ये कार्यरत आहेत. लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, पुरुष आणि स्त्री वंध्यत्व, वाताचे विकार, मेंदूचे विकार, तोंडाचे, नाकाचे आणि कानाचे विकार तसंच थायरॉइड, ब्लड प्रेशर, जुनाट सर्दी, लठ्ठपणा, कॅन्सर आणि किडनी विकार यांसह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवरती त्यांनी यशस्वी चिकित्सा केलेली आहे. आणि आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून आणि संशोधनातून डोळ्यांच्या दुर्धर आजारांवरती हजारो रुग्णांवरती त्यांनी यशस्वी उपचारही केलेत. ज्या रुग्णांची जवळची किंवा लांबची दृष्टी कमी झाली होती त्या रुग्णांना तब्बल 5 ते 10 मिनिटांमध्ये दृष्टी सुधारून स्पष्ट वाचता देखील येऊ लागले. ज्या लहान मुलांना फळ्यावरचं दिसत नव्हतं किंवा चष्म्याचा नंबर वाढला होता त्यांचा 1 ते 2 महिन्यांमध्ये नंबर तर कमी झाला आणि दृष्टी देखील सुधारलेली आहे. हे आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचं वैशिष्ट्य आहे. श्री विश्वमाय चिकित्सालयामार्फत कोविड-19च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही वाशिम जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील हजारो कोविड रुग्णांवरती आयुर्वेदिक उपचारानं त्यांनी उपचार केलेत. कोरोना नंतरच्या दुष्परिणामांना आयुर्वेदिक औषधामुळे पूर्णतः थांबवण्यात यश आलेलं आहे. श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय हे महाराष्ट्रातील एकमेव असं आयुर्वेदिक चिकित्सालय आहे जिथे डोळ्यांच्या आजारावर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीद्वारे उपचार केले जातात. आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी ही उपचार पद्धती डोळ्यांचे आजार, मणक्यांचे तसंच मेंदूचे आजार यावरती अत्यंत प्रभावी देखील ठरली आहे. त्यापैकीच आज आपण डोळ्यांच्या पडद्याचे आणि रक्तवाहिन्यांचे आजार आणि आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी वरती डॉक्टर ठाकरे यांच्याशी विस्तृत चर्चा करणार आहोत. तेव्हा आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण फार महत्त्वाचा विषय घेतलेला आहे कारण की डोळ्यांचे आजार बऱ्याचदा असं होतं की डोळा हा फार अतिशय महत्त्वाचा अवयव आहे आपल्या एकूणच शरीरातला आणि डोळ्यांचे गंभीर आजार आज मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. मग साधारणपणे कुठल्या गंभीर स्वरूपाचे आजार डोळ्यांचे होतात आणि त्याचबरोबर अनेकदा असं होतं की ह्या गंभीर आजारांमुळे दृष्टी देखील गमवावी लागते, तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. बरोबर आहे. तर प्रथम आपल्याला डोळ्याची जी 3 अवस्था आहेत, एक बाह्य अवस्था, एक मध्य आणि एक मागची म्हणजे लास्ट पार्ट जो आहे तो पडद्याचा पार्ट असतो. बरोबर. आणि मधला जो पार्ट असतो तिथे व्हिट्रेस असते किंवा एक लिक्विड असतं आणि बाहेरचा जो फर्स्ट पार्ट जो आहे तिथं कॉर्निया असतो म्हणजे आपलं काळं बुबुळ. याच्यातनं इमेज जी आहे ती लेन्सवर पडते. लेन्सवर पडल्याच्या नंतर एक व्हिट्रेस असते, व्हिट्रेस जेलीवर पडते आणि नंतर जे थर्ड पार्ट जो आय आहे तिथे रेटिना असतो. तिथे ती जाऊन तिथे पॉइंटला फिक्स होते आणि तिथनं मग ऑप्टिक नर्व्सनं ती ब्रेनकडे जाते. हा आपला आजचा विषय जो आहे तो पडद्याचा आहे आणि रक्तवाहिन्याचा आहे. तर म्हणजे डोळ्याचा 3रा पार्ट आणि हा पार्ट जो आहे तो एक छोट्या छोट्या सेल्सना नंबर ऑफ बऱ्याचशा रक्तवाहिन्या आहेत, नंबर ऑफ टिश्यू आहेत यांनी बनलेला असतो. हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे आणि एक बारीक पातळ लेअरनी बनलेला असतो आणि याच्यामध्ये रॉड आणि कोन सेल्स असतात. ते लाईट सेन्सिटिव्हचा पार्ट असतो की जेणेकरून जी दृष्टी बघितली किंवा वेगवेगळे कलर आपण जे बघतो ते कॅप्चर करतात आणि ब्रेनकडे पाठवतात आणि ब्रेनकडे पाठवल्याच्या नंतर ब्रेन त्याला डिस्टिंग्विश करून त्याचं ऑर्डर हे करत असतं की हे कलर आहे, रेड आहे, ब्ल्यू आहे, हे डिस्टिंग्विश करण्याचं काम ब्रेनचं असतं. तर आता हा पडदा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचं इमेज कॅप्चरिंगचं काम करतं. तर जर पडदा तिथे वीक होत असेल किंवा तिथे काय आजार होत असतील तर इमेज तिथे प्रॉपर पडणारच नाही. बरोबर. जर इमेज प्रॉपर पडली नसल्यामुळे काय होणार, बऱ्याच रुग्णाला दिसण्यासाठी परमनंट म्हणजे डॅमेजिंग येऊ शकतं. खरंय. आणि हे बरेच आता कोणते रिस्क फॅक्टर ते आपण बघूया. म्हणजे महत्वाचं जर आता रिस्क फॅक्टर असाल तर अति गंभीर स्वरूपाचे की जेणेकरून बीपी आहे, शुगर आहे, कोलेस्ट्रॉल आहेत. पुन्हा आता हे बीपी शुगर काय आहे, बीपी आणि शुगर हे 7-7, 8-8, 10-10 वर्ष रुग्ण गोळ्या खात असतात आणि फक्त गोळी खाऊन ते जे आहेत वाढलेली बीपी किंवा शुगर हे फक्त मेंटेन करत असतात. परंतु कधी कधी काय होतं, शुगर ही 300, 350, 400 अशी वाढते आणि कधी कधी अचानक कमी होते. हे फ्लक्च्युएशन असतं तेव्हा
ती पहिला इम्पॅक्ट जो आहे डोळ्यावर करतो, डोळ्याच्या पडद्यावर इम्पॅक्ट येतो, रेटिनावर येतो आणि ब्रेनला पुन्हा येतो आणि हार्ट किडनी याच्यावर सुद्धा वाईट इम्पॅक्ट यायला लागतात. बरोबर. नंतर तिथे इंटरनल ब्लिडिंग व्हायला लागतं किंवा तिथे श्रिंक व्हायला लागतं किंवा तिथे जो रेटिना आहे तो ब्लॅकिश व्हायला लागतो. अशा स्वरूपाचे हे बीपी आणि शुगरचे एक त्याच्यामध्ये महत्वाचं रिस्क फॅक्टर आहे. आणि हे प्रत्यक्ष जेव्हापासून मी बरेच 10 ते 12 वर्ष झाले आपण प्रॅक्टिस करतो, ज्या रुग्णांना रेटिनाचा प्रश्न आहे त्यांना पहिला माझा प्रश्न असतो बीपी केव्हापासून आहे आणि शुगर केव्हापासून आहे. सर मला बीपी 10 वर्षापासून आहे, नंतर 2-4 वर्षांनी मला शुगर झाली आहे. तर बीपी आणि शुगर हे दोन जवळच म्हणजे एक मेजर कॉजेस आहेत. त्याच्यानंतर आता जर पडदा हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनात जर बघायचा असेल तर कफ आणि रक्त या दोन दोषापासनं किंवा दोषापासनं हे पडद्याचं पोषण होतं. त्रिदोष वात पित्त आणि कफ. जर कफ आणि पित्त हे जर चांगलं जर शरीरात बनत असेल, कफ आणि पित्ताचे जर विकार जर शरीरात कमी होत असतील तर पडद्याचं पोषण हे चांगलं होतं. मग याच्यानंतर मग जुनाट जर आम्लपित्त असेल किंवा लहान मुलांना सर्दी खोकला टायफॉइड सारखे रिकरंट ताप येत असतील आणि ताप जर 102, 103, 4 पर्यंत गेली तर हे सुद्धा ब्रेनवर आणि डोळ्यावर इम्पॅक्ट करतं आणि मेंदूवर सुद्धा इम्पॅक्ट करतं. नंतर जर लहान मुलांना वारंवार संडास लागत असेल किंवा निमोनिया सारखे जर प्रश्न होत असतील किंवा ज्या लोकांना ऍसिडिटीचे जे वारंवार म्हणजे जर खूपच ऍसिडिटी वाढून जर डोकं दुखत असेल, खूप 10-10 वर्षापासून डोके दुखत असतील आणि डोके दुखून म्हणजे दुखणं कसं असतं, एखादा हातोडा डोक्यावर मारला काय असं होतं, तर ते जो पेन आहे तो अनबेरेबल पेन असतं आणि त्यांचा इम्पॅक्ट हा ऑप्टिक नर्व्सला ब्रेन अटॅच असतं आणि त्याचं पेन जे आहे ते पडद्यावर सुद्धा इम्पॅक्ट करतं. हे एक त्याच्यात मेजर एक रोल आहे. पुन्हा याच्यात जे एक ऍक्सिडेंटल पार्ट आहे, म्हणजे बऱ्याच रुग्णांना कधी डोक्यावर पडतात, कधी पाठीवर पडतात, कधी एखाद्या म्हणजे एका डोळ्यावरच मार लागतो. असे पण रिस्क फॅक्टर आहेत की जेणेकरून तो पडदा जो आहे डॅमेज होऊ शकतो. आणि पडदा जो आहे तो इमेज कॅप्चरिंगचं काम करत असल्यामुळे तिथे इमेज जर ते डॅमेज झाल्याच्या नंतर इमेज कसं कॅप्चर करणार. मग लोक बरेच हॉस्पिटलमध्ये जातात, डोळे चेक करतात, डॉक्टर सांगतात आता आमच्याकडे काही उत्तर नाहीये. परंतु रुग्णाला हे महत्वाचं सांगण्याचं गरज आहे, कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याच्या पहिले आजार आपला कोणत्या अवस्थेमध्ये आहे आणि आजाराला अवस्था आता ही बरी होण्याची आहे की म्हणजे त्याच्यातून बाहेर न येण्याची अवस्था आहे हे डॉक्टर सांगू शकतो. आणि कोणताही आजार वेळेच्या आधी जर डॉक्टरकडे गेलात आणि त्या डॉक्टरच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तर हे आपण याच्यातून बाहेर येऊ शकतो. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो कावीळ आहे, जो रिकरंट वारंवार कावीळ होत राहतो, लिव्हरचा आणि स्टमकचा आणि अग्नीचा म्हणजे जी पाचनक्रिया याचा डोळ्याशी खूप जवळचा संबंध आहे. जर अन्न व्यवस्थित खाऊन जर पचत असेल, पचून जर अंगात रक्त चांगल्या दर्जाचं बनत असेल आणि शक्ती त्या रक्तावर जर होत असेल, म्हणजे शक्ती जे आपलं जे बल म्हणतो शरीराचं, जी इम्युनिटी म्हणतो, ती जर चांगल्या दर्जाची जर अन्न पाचून जर रक्त चांगल्या दर्जाचं झालं तर डोळ्याचं पोषण चांगलं होणार, डोळ्यासोबत मेंदूचंही पोषण होणार, त्याच्यासोबत हार्टचं म्हणजे सर्वांगीण विकास हा अग्नीवर आहे, आयुर्वेदाचं हे म्हणणं आहे. नंतर याच्यामध्ये काही कॅन्सर सारखे पार्ट आहेत, डोक्याचे ब्रेनचे कॅन्सर म्हणा किंवा हार्ट रिलेटेड काही इश्यू आहेत, आतड्याचे कॅन्सर आहेत, याच्यामुळे पण हाय रिस्क हा डोळ्यावर इम्पॅक्ट येतो. माझ्याकडे बरेच रुग्ण ब्रेन रिलेटेड सीएचे पेशंट होते आणि काही रुग्णाला म्हणजे ते ब्रेनची जशी कॅन्सरची जशी ग्रोथ होत गेली तसं तसं व्हिजन डल होत गेलं, कारण ती गाठ जी वाढत होती. नंतर बऱ्याच मग याच्यात काय सोल्युशन, गाठ जी आहे, जी सेलची जी ग्रोथ होत आहे ती थांबवणं गरजेची आहे, पण त्याच्यासोबत आपल्या डोळ्याचं ही ताकद वाढवून त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. मग ते स्टेम सेल थेरपीचं याच्यामध्ये उत्तम कार्य आहे. नंतर ऍक्सिडेंटल पार्ट झाला, याच्यामध्ये पुन्हा HIV, TB यासारखे रिकरंट जर शरीरामध्ये वारंवार होत असतील तर या TB मुळे पण एक शरीराची इम्युनिटी जी कमी होते आणि इम्युनिटी कमी जर झाली तर शरीराची जी संवर्धन शक्ती आहे ती कमी होते आणि डोळ्याचं पोषण होत नाही. जसे त्वचा काळवंडायला लागते तशी तशी डोळ्याच्या आतला जो पडदा आहे, रक्तवाहिन्या आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सूज येणे, त्याच्यामध्ये सूज येऊन ते ब्लॉक होणे किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये पेन होणे, बर्निंग होणे, हे असे नंबर ऑफ सिम्पटम हे नंतर दिसत असतात. असे बरेच रिस्क फॅक्टर आहेत. तर याच्यामध्ये एक सगळ्यात पुन्हा अति महत्वाचं लहान मुलांमध्ये येतं ते म्हणजे लहानपणी नाकातून रक्त येणे. म्हणजे माझ्याकडे एक 2-4 दिवसापूर्वी पेशंट आले आणि त्यांची हिस्ट्री घेतली, कुठंच प्रश्न नाही, फक्त लहानपणी कान फुटायचं आणि नाकातनं रक्त यायचं, एवढीच हिस्ट्री. आणि वयाच्या 27व्या-28व्या वर्षी त्यांचा रेटिनाचा इश्यू निघाला. म्हणजे किती छोटं कारण आहे. आणि त्या वेळेत जर त्या कारणाचं निदान झालं आणि त्याच्यावर उत्तर जर मिळाले तर नंतर हे पुढचे प्रॉब्लेम येणार नाहीत. हे असे नंबर ऑफ रिस्क फॅक्टर आहेत. आयुर्वेदाची निदान पद्धती ही समजून घेणं गरजेची आहे. आयुर्वेद हे मुळात जाऊन काम करतं आणि त्याचं जोपर्यंत हेतू लक्षात येत नाहीत त्याच्यानंतरच त्याचं निदान होऊन
उपचार केले जातात. अगदी डॉक्टर, आता तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिली, कारण की बऱ्याचदा अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याचे परिणाम आपल्याला नंतर दूरगामी भोगावे लागतात. ते म्हणजे दृष्टी देखील जाऊ शकते किंवा या पडद्याला देखील इजा होऊ शकते. या सगळ्यावरती आज आपल्याकडे खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. खरं तर आयुर्वेदामध्ये देखील डोळ्यांच्या उपचार पद्धती आहेत, हे फार महत्त्वाचे, कारण की आत्तापर्यंत वेगवेगळ्या उपचारांकडे बद्दल आपण बोलत होतो, मात्र आज डोळ्यासारख्या खरं तर पडद्यावरती देखील डोळ्याच्या किंवा रक्तवाहिन्यांवरती देखील आपण उपचार करू शकतो, ते सुद्धा आयुर्वेदाच्या या थेरपीच्या माध्यमातून. ही थेरपी तर जाणून घ्यायची आहे, मात्र मला महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. बऱ्याचदा पडद्याची झीज होते किंवा त्याची कार्यक्षमता कमी होते, ह्यामुळे कुठेतरी आजार उद्भवतात हे डोळ्याचे. तर ह्यामध्ये तुम्ही आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी जी वापरताय ती कसं काम करते आणि त्याचा फायदा नेमका पेशंटला कसा होतो, त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, आता प्लांट स्टेम सेल थेरपी हा पहिला मुद्दा आपण क्लिअर करूया. प्लांट स्टेम सेल थेरपी याच्या नावातच आहे आणि आयुर्वेद हे पूर्ण वनस्पतीपासून बनलेलं शास्त्र आहे, म्हणजे सगळं नॅचरल गोष्टी आहेत. आता समजा उदाहरणार्थ ज्या रुग्णाला वारंवार सर्दी होत असेल आणि सर्दी होऊन जर त्याचं डोकं दुखून डोळ्यातून पाणी येत असेल आणि नंतर मग याचं कारण डोळ्यातलं पाण्यावर ट्रीटमेंट करायची का सर्दीवर करायची, हे पहिले महत्त्वाचं कारण आहे. तर त्याची सर्दी जर थांबली तर त्याच्या डोळ्यातलं पाणी येणं सुद्धा कमी होईल. तर अशा स्वरूपाची औषधं राहतात की जेणेकरून सर्दी पण कमी होईल आणि नंतर डोळ्यात असे काही औषधं असतात की जे आम्ही एक्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये काढतो किंवा काही वेगवेगळे तेल आहेत, घृत आहेत किंवा काही चतुस्नेह म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही डोळ्यामध्ये इन्सर्ट करतो. हे लक्षण फक्त 6 ते 7 सेकंदात कमी होतं. किती औषधं किती दिवस खायचे, 3 दिवस सर्दी कमी होणार नाही, परंतु याचं कारण शोधणं गरजेचं आहे. मग हे स्टेम सेल थेरपी आहे. नंबर ऑफ जे आपले प्लांट्स आहेत नॅचरली ते त्रिदोषानुसार, सप्तधातूनुसार आणि मलानुसार आम्ही त्यांचा अभ्यास करतो आणि अभ्यास केल्याच्या नंतर त्याचं जे अर्क पद्धती आहे ते बाहेर काढतो. ती सगळी प्रोसेस ही वेगळी प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसनं जर ते काढल्याच्या नंतर शरीरामध्ये आजाराचं निदान झाल्याच्या नंतर त्या रुग्णाची दुष्यम देशम बलम कालम म्हणजे काय, शरीराची प्रकृती कोणती आहे, शरीराचं बल किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं परीक्षण केलं जातं. डोळ्याचं फंडोस्कोपी आयुर्वेदामध्ये ही करता येतं, मी नेहमी पेशंटला करतो. त्याच्यानंतर डोळ्याचं मी निदान करतो आणि नंतर मग त्या आजारावर ते डोळ्यात औषध दिले जातात. काही नशे थेरपी आहेत, काही पॅच थेरपी आहेत, काही पंचकर्माचा भाग आहे, अशा बऱ्याच गोष्टीचा एक इम्पॅक्ट आहे आणि त्याच्यातनं मग डोळा हा बाहेर येऊ शकतो. बाहेर म्हणजे आजारातून बाहेर येऊ शकतो किंवा जे आजार पुढे बळकावणार आहेत किंवा ते म्हणजे पेशंटला दृष्टी कायमस्वरूपी घालणारे आहेत काय किंवा गंभीर स्वरूपाची दृष्टी नाश होणार आहे, ह्या गोष्टी त्या तत्काळ आपण थांबवू शकतो. परंतु रुग्ण वेळेच्या आधी आयुर्वेदाकडे येणं गरजेचं आहे आणि त्याचं निदानही करून घेणं गरजेचं आहे. आता हे झालं स्टेम सेल थेरपी. याच्यामध्ये आता पडद्याचे जे आजार आहेत ते नेहमी स्वरूपाचे दिसतात. एक 5-7 आजार एकदम असे म्हणजे बळकावलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये पडदा आता मी तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ सेल्सनं नर्व्सनी बनलेला आहे, रक्तवाहिन्यांनी बनलेला आहे आणि हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे, एक पातळ पार्ट आहे. जर सतत बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड यासारख्या जर सतत गोळ्या खात गेल्या तर शरीरामध्ये विष तयार व्हायला लागतात आणि विष तयार झाल्याच्या नंतर शरीराची इम्युनिटी, ब्रेनची इम्युनिटी, डोळ्याची इम्युनिटी. आता पुन्हा एक स्ट्रेस टेन्शन सारखा पार्ट आहे. कोण्या डॉक्टरकडे गेले की बीपी, शुगर आहे, हो तुम्हाला ताण आहे, तुम्ही चिंता जास्त करता, झोप लागत नाही, हे नॉर्मल गोष्टी झाल्यात. परंतु हे न लागण्याचे कारण कोणते आहेत, त्याचे सगळे कारण शोधणं गरजेचे आहे. ते आयुर्वेद शोधतं आणि त्या कारणावर आजारावर जर त्या कारणावर जर उपचार केले तर झोपही चांगली लागेल. झोप चांगली लागल्याच्या नंतर मग त्याला त्याची अन्नपचन शक्ती चांगली होईल. अन्नपचन शक्ती झाली तर रक्त चांगले होईल. रक्त चांगलं झालं तर त्याची बीपी, शुगर ही कंट्रोलमध्ये यायला लागेल. आणि मग याच्यामध्ये जे आजार जे आहेत ते 4-5 आजार आहेत. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो रेटिनाचा पार्ट जो आहे तो असा एक रेटिनाचा सी शेप कव्हर असतो की जो ऑर्बिटला अटॅच असतो आणि ऑप्टिक नर्व्स पाठीमागे असते. याच्यामध्ये एक म्हणजे की त्याला आपल्याला हे म्हणता येईल की जेणेकरून जो रेटिना आहे तो थिन आहे तर त्याच्यामध्ये असा एक ब्लॅक स्पॉट यायला लागतात, नंबर ऑफ स्पॉट यायला लागतात आणि स्पॉट बारीक आल्याच्या नंतर तिथे काय होतं, जी इमेज पडायला लागते ती पडत नाही आणि पडल्याच्या नंतर ती कुठेतरी अंधुक दिसायला लागते किंवा ती अनक्लिअर दिसायला लागते. अनक्लिअर दिसल्याच्या नंतर पेशंटला वाटतं अरे मला नजर कमी झाली. मग याच्यामध्ये पुन्हा दुसरा एक टेअर आहे की रेटिनल टेअर म्हणतो आपण त्याला, की जेणेकरून जो रेटिना पातळ झाल्याच्या नंतर जी लेअर जी नॅचरली निसर्गाने दिली आहे ती झिजणे किंवा कमी होणे किंवा त्याच्यावर सूज येऊन वाढणे, ही झाली साधी भाषा. याच्यामध्ये मग काय होतं, ती पातळ झाल्याच्या नंतर तिचं घर्षण होतं, घर्षण झाल्याच्या नंतर ती पातळ झाल्यानंतर ती फाटायला लागते. मग नंबर ऑफ टिअर्स येतात किंवा एक छोटासा टिअर येतो किंवा त्याच्यामध्ये ब्लड लिकेज सारखे पार्ट असतात. मग जर तिथे जर शरीरामध्ये जर ऍसिडिटी असेल, प्रचंड प्रमाणात पित्त वाढत असेल आणि पित्त वाढून ते म्हणजे उलट्याद्वारे बाहेर काढतात बरेच लोक आणि त्या पित्ताचा इम्पॅक्ट ही डोळ्याच्या रेटिनावर डायरेक्ट येतो आणि नंतर रेटिना जो आहे तर त्याच्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग सुद्धा व्हायला लागतं. आता
हायपरटेन्सिव्ह रेटॅन्युपॅथी नावाचा एक प्रकार आहे. जर बीपी 250, 300, 200 अशी बीपी होतात मॅडम, बापरे. आणि ही बीपी अचानक वाढते आणि अचानक एखाद्या घंट्यानी कमी होते. त्यावेळेस इंटरनल ब्लिडिंग जे डोळ्याच्या रक्तवाहिन्या आहेत आतमध्ये फुटायला लागतात, बापरे. लीक व्हायला लागतात, आणि डोळ्यामधून असा एक चिकट स्त्राव सुद्धा आतमध्ये, काही केसेसमध्ये ब्लडिंग होतं, काही केसेसमध्ये ब्लिडिंग होत नाही, असा छोटासा स्त्राव तयार होतो. बरं, आणि हा स्त्राव मग नंतर परमनंट व्हिजन डॅमेज घालते. डायरेक्ट व्हिजन ही कमीच होते, किती अर्ध्या पाऊण तासामध्ये. पेशंट म्हणतं मला आता बरं होतं, आता व्हिजन माझी अचानक कमी झाली, मी काय करू. ही झाला बीपीचा एक प्रश्न. डायबेटिक रेटॅन्युपॅथी अशाच पद्धतीचा आहे. आणि जो रेटिना आहे तो एक प्रकारचा काय व्हायला लागतं, श्रिंक व्हायला लागतं किंवा ते सुकायला लागतं. त्याचं पोषणच नाही झालं, त्याच्यात ऑक्सिजनच प्रॉपर तिथं मिळत नसेल, आणि नंतर तिथं नंबर ऑफ कॉजेस जर शरीरामध्ये तसेच टॉक्झिन्स पडत राहत असतील, आणि नंतर त्या रेटिनाचं जर ताकद न मिळाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक श्रिंकनेस यायला लागतं, म्हणजे सुकायला लागतं ते. म्हणजे आणि सुकल्याच्या नंतर मग त्याचं कार्य, त्याचे जे सेन्सिटिव्ह जे ऑब्जेक्टची घेणे आहे, ऑप्टिक नर्व्हवर सोडणे आहे, ते प्रकार कमी व्हायला लागतं. याच्यामध्ये एक पुन्हा ऑप्टिक न्यूरायटिस नावाचा एक प्रकार असतो, जी ऑप्टिक नर्व्ह जे आहे, जे रेटिनाला अटॅच होऊन पाठीमागे असते, ती ब्रेनमध्ये जे ऑब्जेक्ट जे रेटिनावर पडलेले आहेत, पडल्याच्या नंतर ती घेऊन ब्रेनकडे जात असते. तिथे ही नंबर ऑफ कॉजेस असे आहेत की त्या जी ऑप्टिक नर्व्ह आहे तिथे एक सूज यायला लागते, किंवा ती ब्लॉक व्हायला लागते, किंवा तिथं एक प्रकारचं ब्लॉकेज येऊन तिथे जे इमेज ब्रेनकडे जाणार आहे ती सुद्धा बंद होते. हे एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे. आणि एकदा व्हेन डॅमेज झाली, पडदा झिजला किंवा डॅमेज झाला, पेशंटला बाहेर काढणं फार अवघड होतं. म्हणजे थोडक्यात अशा वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे आजार ह्या सगळ्याच्या निमित्ताने होतात. आणि आतापर्यंत तुम्ही या सगळ्या आयुर्वेदाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचे उपचार अनेकांवरती केलेले आहेत. अशाच काही खरं तर रुग्णांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आपण जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार, मी निखिल खरावान. मला उजव्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम होता. माझ्या उजव्या डोळ्याचा नंबर 6/60 होता, त्यामुळे मला डिप्लोपियाचा प्रॉब्लेम होत होता. हा प्रॉब्लेम गेल्या 6-7 वर्षापासून मला आहे. मी बऱ्याचशा दवाखान्यांमध्ये दाखवलं, तर तिथे ऑपरेशनसाठी सांगितलं. ऑपरेशन टाळण्यासाठी मी ठाकरे सरांकडे आलो. ठाकरे सरांनी मला त्यांनी विविध ट्रीटमेंट दिली. आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये बस्ती दिली, प्लांट सेल थेरपी दिली. त्यामुळे मला भरपूर फायदा झालेला आहे. माझ्या डिप्लोपियामध्ये 50% वर फरक पडला आहे. आणि ही ट्रीटमेंट मी 2 महिन्यापासून घेत आहे, आणि याचा मला फायदा झालेला आहे. माझं नाव मेघा रामकृष्ण तायडे, गाव माझं नंदाना. मला 8-9 वर्ष झाले थायरॉईडचा त्रास होता, आणि 2-3 वर्ष झाले ॲलर्जीचा पण, आणि डोळ्याचा पण. तर मला अगोदर डोळ्याचं म्हणजे पेपर वाचायचं समजा दिसत नव्हतं, काही आपलं सुईमध्ये दोरा घालायचं हे पण दिसत नव्हतं, आणि बारीक अक्षर कुठलंही काहीच नाही, समोरचं पुन्हा अस्पष्ट दिसत होतं. तेवढा चेहरा असा ओळखायला येत नव्हता. पण मी दवाखान्यात आल्यानंतर ड्रॉप टाकल्यानंतर लगेचच मला अर्ध्या तासात 40% रिझल्ट दाखवला. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण डोळ्याच्या पडद्याच्या आणि रक्तवाहिन्यांचे आजारांवरती चर्चा करतोय. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर 2 रुग्णांचं मनोगत ऐकलं, मात्र मला एकूणच हा प्रश्न विचारायचा आहे की वात विकारांमुळे डोळ्यांचे आजार उद्भवतात का? कसं आहे मॅडम, वात म्हटलं की शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आमवात आणि सांधीवात हे 2च जास्त बघायला मिळतात. आणि हे सांधे आतमध्ये सुचतात, पण याचा डायरेक्ट डोळ्याशी कनेक्ट असतं. याच्यामध्ये एक युआयटिस नावाचा आजार आहे, जो मधला डोळ्याचा पार्ट जो आहे तो त्याला युआय म्हणतात. त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामध्ये सूज यायला लागतं. आणि हे युआयटिसला जगात औषध नाहीत, पण आयुर्वेदात नक्कीच औषध आहेत. आणि युआयटिस हा जो आहे तो आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटनं, स्टेम सेल थेरपीनं पूर्णतः आपण कव्हर करू शकतो, आणि रुग्णाची दृष्टी आपण पूर्ण वाचवू शकतो. एक फ्लोटर्स नावाचा एक आजार आहे की डोळ्यासमोर काळे चगदळे, काळे वर्तुळे येणं हे वारंवार रुग्णाला दिसत असतात. डोळे लाल होणे किंवा डोळे लाल होऊन दुखणे एक लक्षण असतं, पाणी एक लक्षण असतं. हे सुद्धा आयुर्वेदाने कव्हर होतं. आणि याच्यामध्ये एक सगळ्यात मध्ये कंजक्टिव्हायटी नावाचा एक आजार आहे, जेणेकरून जो कॉर्निया आहे तो काय होतं, त्याचा शेप चेंज होऊन जातो. आणि शेप चेंज झाल्याच्या नंतर जे फर्स्ट इमेज जो कॉर्निया कॅप्चर करत असतं ती इमेजेस कॅप्चर केली जातात. थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की विविध आजारांमुळे कुठेतरी डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात, डोळ्यांच्या पडद्यावरती आणि रक्तवाहिन्यांवरती आपल्याला इफेक्ट होऊ शकतो, आणि यावरती आयुर्वेदात खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.